इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. पांढऱ्या दुधाचा काळा कारभार, महसूल आणि अन्न सुरक्षा विभाग झोपलाय का? अहो काय हे दिवस आलेत. एकेकाळी या महाराष्ट्राच्या मातीत दूध मागो तो खीर देंगे अशी गर्जना ऐकायला मिळायच्या. पण आजची परिस्थिती पाहता कोणी दूध मागितलं तर खीर सोडाच, पण कपाळावर हात मारून दूध म्हणून नक्की काय दिलंय हे तपासायची वेळ आली आहे. निसर्गाने जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आईच्या दुधाचं पहिलं अमृत दिलं. आईचं दूध म्हणजे ममतेचा, पोषणाचा, थेट परमेश्वराचा आशीर्वाद. जन्मापासून आपल्या जीवनाला खरी दिशा देणाऱ्या या पवित्र दुधाचे उपकार आणि दूध का कर्ज माणूस आयुष्यभर विसरू शकत नाही. पण आज बाजारात मिळणाऱ्या दुधाकडे पाहिलं की वाटतं या कलियुगातल्या काही अमृताच्या व्यापाऱ्यांनी यमराजाशीच भागीदारी केली आहे की काय? अधिक नफ्याच्या हव्यासापोटी पवित्र दुधामध्ये भेसळ करून लोकांच्या आयुष्याशी खेळणारी ही जी काही औलाद समाजात वावरते आहे, त्यांना माणूस म्हणावं की माणसाच्या कातड्यात लपलेले कसाई? अमृताचा व्यापार की विषाचा कारभार? दुधात पाणी मिसळणारा जुन्या गवळ्याचा प्रामाणिकपणा आता इतिहास जमा झाला आहे. कारण पाणी मिसळलं तर चव फिकी पडते. म्हणून आमच्या आधुनिक संशोधकांनी थेट युरिया, स्टार्च, डिटर्जंट पावडर आणि सायट्रिक ॲसिडचा रतीब सुरू केला आहे. ज्या दुधाचा घोट एखाद्या तान्हुल्या बाळाच्या गळ्यात उतरणार आहे, जे दूध एखादी गर्भवती माता विश्वासाने पिणार आहे, किंवा जे दूध एखादा थकलेला वृद्ध माणूस औषध म्हणून घेणार आहे, त्याच दुधात हे पापी लोक रसायन मिसळतात. हा केवळ कायद्याचा गुन्हा नाही, हा तर थेट माणुसकीचा खून आहे. ज्या दुधाचे कर्ज फेडायचे सोडून हे लोक त्यातच विष कालवत आहेत, त्यांना कोणती शिक्षा द्यावी? कधी कधी तर संशय येतो की हे रसायन मिश्रित दूध विकणारे लोक स्वतःच्या घरी चहा तरी कुठल्या दुधाचा बनवत असतील, की स्वतःसाठी वेगळी म्हैस आणि जनतेसाठी थेट रासायनिक प्रयोगशाळा असा यांचा कारभार आहे. पैसा हवाच, कोणाचा त्याला विरोध नाही, पण तो पैसा जर लहान मुलांच्या आरोग्याशी खेळून आणि लोकांच्या चितेवरच्या लाकडाप्रमाणे गोळा करायचा असेल तर अशा पैशाच्या ढिगाऱ्याला आग लावलेली बरी. व्यवस्थेची झोप कधी उडणार? शासन आणि अन्न सुरक्षा विभाग नेहमीप्रमाणे तपासणी करू, दोषींवर कारवाई करू अशी थंड उत्तरं देऊन मोकळे होतात. कायद्याच्या पळवाटा शोधून हे भेसळ बहादर पुन्हा मोकाट सुटतात. अरे अशा नराधमांना केवळ दंड करून किंवा कागदी नोटीस पाठवून काय होणार? त्यांच्या तोंडातच ते त्यांनी बनवलेलं केमिकलयुक्त दूध कोंबण्याची हिंमत कायदा कधी दाखवणार? विक्रेत्यांनो, जरा अंतरात्म्याला जाब विचारा. संध्याकाळी जेव्हा कपाळावर टिळा लावून देवापुढे हात जोडता, तेव्हा त्या भेसळयुक्त दुधाच्या पैशातून आणलेला नैवेद्य देवाला दाखवताना हात थरथरत नाहीत का तुमचे? ग्राहकांनो, आता फक्त दूध आलं म्हणून पातेलं पुढे करू नका, जागृत व्हा. जोपर्यंत आपण स्वतः डोळे उघडे ठेवून जाब विचारत नाही, तोपर्यंत या पापाची काळी सावली आपल्या उंबरट्यावरून हटणार नाही. प्रेस मीडिया लाईव्हचा रोकडा सवाल. ज्या देशात दुधाला पूर्णान्न आणि पवित्र मानलं गेलं, तिथेच आज शुद्ध दुधासाठी ग्राहकाला भीक मागावी लागते आहे. यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय? शुद्ध दूध हा काही चैनीचा विषय नाही, तो प्रत्येक नागरिकांचा आणि लहान बाळाचा मूलभूत अधिकार आहे. हा अधिकार हिरावून घेणाऱ्या नराधमांना ठेचून काढणे हीच खरी काळाची गरज आहे. अन्यथा या भेसळीचा काळ्या बाजारात उद्याचा निरोगी समाज केवळ स्वप्नच राहून जाईल. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.